जय शिवराय दोस्तांनो. पी-एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाला. पण हा हप्ता वितरित होत असतानाच की बाबा नमो शेतकरीचा हप्ता येतो. अद्याप महिना होऊन गेला किंवा महिना उलटून गेला तर अद्यापही नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनही आलेला नाही आहे. हा हप्ता येणार आहे की नाही किंवा ही योजनाच बंद झाली. ह्या प्रकारच्या शंका बहुतांश किंवा बहुतेक अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवत होत्या. तर असे काही नसताना म्हणजेच आज दिनांक 3/9/2025 रोजी राज्य शासनाने जे जे आपले नमो शेतकरी योजनेसाठी जेवढा निधी लागणार आहे, तेवढा निधी आज वितरित करण्यात आला आहे. कृषी खात्याकडे वितरित करण्यात आला आहे. म्हणजे येत्या काही दिवसातच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे, तो लवकरच वितरित होण्यास सुरुवात आहे. ह्याविषयी आता कृषी मंत्री जे आहेत, ते ते एखादी एक निश्चित अशी तारीख ठरवून ह्या योजनेचा हप्ता कधी वितरित होत आहे सांगण्यात आहे. पण अशी अंदाज एक तारीख आपल्याला 17 सप्टेंबर येत आहे. पण 17 सप्टेंबर बी तारीख जास्त लांब जात आहे. एवढ्या लांब न होताच म्हणजे लवकरच हप्ता वितरित होण्याची सुरुवात होईल, अशी एक अपेक्षा आहे. त्याविषयी आपण नवीन अपडेट किंवा नवीन व्हिडिओमध्ये अशी माहिती देणारच आहोत, की बाबा अधिकृत तारीख अशी आज ही निवड झाली आहे किंवा आज ही तारीख येणार आहे. ह्या तारखेपासून पैसे पडणार आहेत. आता हीच विषय होत असताना अजून एक विषय महत्त्वाचा म्हणजे बाबा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 7वा हप्ता येत आहे. ह्यामध्ये पेंडिंग असे हप्ते भरपूर आहेत. बाबा तो हप्ता येणार आहे का? का त्या लाभार्थ्यांना अजून पैसे भेटलेले नाही आहेत? त्या लाभार्थ्यांचं बी काय आहे? त्यांचा हप्ता येणार आहे काय? त्यांना पैसे भेटणार नाही. पेंडिंग हप्ते भरपूर आहेत. असा असे लाभार्थी नाही नाही म्हटलं तरी भरपूर म्हणजे 4 ते 5 लाख लाभार्थी असे आहेत, की बाबा त्यांचे बँक डी-बी-टी लिंक नसेल किंवा आधार शेडिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल किंवा लँड रेकॉर्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे जमिनीमध्ये काही फेरफार असेल. अशा गोष्टीमुळे काही जणांचे हप्ते रखडलेले आहेत. तर त्यांच्या कागदांची पूर्तता करून ते लाभार्थी पात्र झालेले आहेत. पण अद्यापही आता येणारा हप्ता हा फक्त हप्ता वितरित होणार आहे. पण जे जे पेंडिंगमध्ये शेतकरी आहेत किंवा जे पेंडिंगमध्ये लाभार्थी आहेत, त्यांच्या हप्त्याला अजूनही म्हणजे अद्याप ह्या वेळेस तर वितरित होणार नाहीये. कारण की जेवढा निधी आता चालू लाभार्थी आहेत, 93 लाख लाभार्थी आहेत. 93 लाख असे काहीतरी लाभार्थी आहेत. त्यांना हप्त्याचे वितरण होणार आहे. पण आता हे जे पेंडिंग 4-5 लाख लाभार्थी आहेत, त्यांच्या हप्त्याचे वितरण ह्या हप्त्यात होणार नाहीये. त्यांचा एक त्यांच्यासाठी लागणारं बजेट किंवा त्यासाठी एक तरतूद हे अद्यापही घेण्यात आलेलं नाहीये. आता अशा गोष्टीवरच राज्य सरकारने आपल्या कृषी खात्याकडे आज रक्कम वळवण्यात आलेली आहे. पण आता ह्या रकमेमध्ये लाभार्थ्याची यादी निवड केली जाते किंवा लाभार्थ्याची यादी निवड झाल्यानंतर एक एफ-टी-ओ काढला जातो. म्हणजे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांसाठी एक एफ-टी-ओ बनवला जातो. एफ-टी-ओ झाल्यानंतरच एक 2 दिवसाची तारीख अशी ठरवून त्यांच्या हप्त्याची रक्कम ही वितरित केली जाते. आता ही कृषी मंत्री आपल्या एखाद्या दिवशी तारीख ठरवतील किंवा एखादा कार्यक्रम घेतील. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कळेलच की किती तारीख घेण्यात आलेली, काय आलेली आहे. ही कार्यक्रमाची तारीख आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा नवीन असे अपडेट घेऊन आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करणार आहोत. धन्यवाद.